लंडनचं लॉर्ड्स मैदान, समोर उभं होतं इंग्लंडचं भेदक आक्रमण. भारताचा क्रिकेट संघ संकटात होता. अशा वेळी एक तरुण फलंदाज खेळपट्टीवर येतो, ज्याच्या बॅट मधून निघणारा प्रत्येक शॉट हा परिपूर्ण असतो. दिसायला अत्यंत शांत, संयमी, मात्र खेळात कमालीची आक्रमकता. ही गोष्ट आहे रिकी पॉटिंगची शैली आणि राहुल द्रविडचा वारसा लाभलेला भारतीय क्रिकेटचा मिस्टर डिपेंडेबल अजिंक्य रहाणे याची. अहिल्यानगरच्या एका छोट्या गावात जन्मलेला हा मुलगा वयाच्या 7व्या वर्षी डोंबिवलीत आला. डोंबिवलीच्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळण्यापासून ते भारतीय संघाचं उपकर्णधारपद आणि मग कर्णधारपद भूषवण्यापर्यंतचा त्याचा प्रवास. हा प्रवास सोपा नव्हता. सकाळी लवकर उठून लोकल ट्रेनचा गर्दीचा प्रवास, पाठीवर क्रिकेट किटचं ओझं, कधी कधी तर खर्चाचे 2 पैसेही खिशात नसायचे. मात्र डोक्यात एकच ध्येय की देशासाठी खेळायचे. वयाच्या 23व्या वर्षी रणजी क्रिकेटमध्ये त्याने हजारो धावांचा पाऊस पाडूनही टीम इंडियाच्या कॅपसाठी त्याला 16 महिने वाट पाहावी लागली. पदार्पणात अपयश आलं, पण तो डगमगला नाही. त्याने इंग्लंडच्या भूमीवर आपल्या पहिल्याच सामन्यात 61 धावा काढून जगाला आपली दखल घ्यायला लावली. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्टीवर डेल स्टेन समोर असो किंवा लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावरचा सामना, अजिंक्य नेहमीच भारताची ढाल बनून उभा राहिलाय. 2020च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जेव्हा दिग्गज खेळाडू नव्हते, तेव्हा याच शांत, संयमी मुलाने कर्णधार म्हणून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकून इतिहास घडवला. दिलीप ट्रॉफी असो वा IPL, अजिंक्यने नेहमीच आपल्या बॅटने उत्तर दिले. जेव्हा जेव्हा भारताचा संघ अडचणीत असायचा, तेव्हा तेव्हा एखाद्या भिंतीसारखा संकटासमोर उभा राहणारा, कितीही मोठा शत्रू असू दे, कितीही दबावाची परिस्थिती असू दे, पण शांतपणे आपली खेळी खेळणारा हा अवलिया कोणत्याही इंटरनॅशनल स्कूलमध्ये नाही, तर इतकं शांत, संयमी आणि जिद्दी व्यक्तिमत्व डोंबिवलीच्या SV जोशी या मराठी शाळेत घडलंय. हो, अजिंक्य रहाणे हा मराठी शाळेत शिकलाय.